माळेगाव सहकारी साखर कारखाना रणधुमाळी आता सुरू झाली आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिष्ठा खरं तर या ठिकाणी पणाला लागलेली आहे। कारखान्याच्या निवडणुकीसाठी 88.48% इतकं मतदान झालेलं आहे। माळेगाव साखर कारखान्यासाठी आज मतमोजणी होतीये, त्यामुळे मतदारांची पसंती कुणाला मिळणार याचा फैसला आज होणार आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांच्याकडे। अमोल, खरं तर ही लढाई जी आहे ती दादा विरोधात तवरे अशी होताना पाहायला मिळतीये, पण अर्थातच अजित पवार या निवडणुकांच्या दृष्टिकोनातून पुन्हा एकदा अजित पवार यांची प्रतिष्ठा ही पणाला लागलेली आहे। नक्कीच, कारण की या संपूर्ण निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये ज्या पद्धतीने अजित पवार यांनी प्रचार सभा घेतलेल्या आहेत आणि स्वतः त्यांचा जो सक्रिय सहभाग होता तो या संपूर्ण प्रचारामध्ये आपल्याला पाहायला मिळालेला होता आणि त्यामुळे अजित पवार यांच्यासाठी ही निवडणूक आहे ती अतिशय प्रतिष्ठेची आहे। ही निवडणूक जरी राजकीय नसली तरी सहकारामधली ही निवडणूक असते आणि त्यामुळे इथलं जे स्थानिक राजकारण असतं ते एक वेगळ्या पद्धतीचं असतं आणि त्यामुळे या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन पदी आता कोण विराजमान होणार याचा फैसला आज होणार आहे। जिथं या मतमोजणीला सुरुवात होणार आहे त्या बारामती मधील प्रशासकीय इमारतीच्या परिसरामध्ये सध्या आपण आहोत आणि थोड्याच वेळात म्हणजे 9 वाजता मतमोजणीला प्रत्यक्षात सुरुवात होणार आहे। आपण पाहिलं की हे संपूर्ण मतदान आहे ते बॅलेट पेपरवर झालेलं आहे आणि त्यामुळे मतमोजणीला काहीसा वेळ आहे तो सुद्धा लागू शकतो। 14 टेबल आहेत आणि त्याच्यामध्ये 2 फेऱ्या या ठिकाणी मतमोजणीच्या होणार आहेत आणि त्यामुळे ही मतमोजणी साधारण किती वेळ चालते हे पाहणं महत्त्वाचं असेल। सध्या आपण परिस्थिती पाहतोय की पोलिसांचा बंदोबस्त आहे तो मोठ्या प्रमाणात या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे आणि प्रत्येकाचे आय कार्ड बघून त्यांना आतमध्ये सोडलं जाते। एकूण या संपूर्ण माळेगावच्या निवडणुकीमध्ये आपण पाहिलं तर 88.48% हे इतकं मतदान झालेलं होतं आणि त्यामुळे हे सगळे साखर कारखान्यातले जे सभासद आहेत ते आता या प्रशासकीय इमारतीमध्ये येऊ लागलेले आहेत। एक मोठी उत्सुकता आहे की नेमकं या निवडणुकीमध्ये होणार काय आहे। दुसरीकडे प्रशासनाची तयारी आहे ती संपूर्णपणे आता झालेली आहे। पोलिसांचा बंदोबस्त या संपूर्ण परिसरामध्ये तैनात करण्यात आलेला आहे। या प्रशासकीय इमारतीच्या 500 मीटर अंतरावर पूर्णपणे बॅरिकेडिंग करण्यात आलेलं आहे। कोणतेही वाहनं आतमध्ये सोडली जात नाहीये आणि थोड्याच वेळात या मतमोजणीला सुरुवात होणार आहे आणि त्यानंतर हळूहळू निकाल कशा पद्धतीचा लागतो हे पाहणं महत्त्वाचं आहे। अजित पवार होण्याची शक्यता वर्तवली जाते अमोल या ठिकाणी, आणि कधीपर्यंत निकाल हाती येईल, कोण गुलाल उधळेल याची उत्सुकता शिगेला पोहोचलीये। 14 टेबल आहेत आणि 2 फेऱ्या यामध्ये होणार आहेत आणि त्यामुळे या मतमोजणीला काहीसा वेळ सुद्धा लागू शकतो, कारण की बॅलेट पेपरवर या सगळ्या निवडणुका झालेल्या आहेत। जवळपास 17,000 सभासदांनी यामध्ये मतदान केलेलं आहे आणि त्यामुळे साहजिक आहे की या मतमोजणीला वेळ आहे तो लागू शकतो। संध्याकाळपर्यंत ही मतमोजणी सुरू राहू शकते आणि त्यानंतर आपल्याला खऱ्या अर्थाने नेमकं गुलाल कोण उधळणार आहे। पण प्रमुख लढत आपण पाहिली की अजित पवार यांच्यामध्ये मुख्य लढत असणार आहे। तर दुसरीकडे शरद पवार यांच्या पक्षाचा एक पॅनल सुद्धा या निवडणुकीमध्ये उतरलेला आहे। त्यामुळे मुद्दा लक्षात येतो अमोल। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।